हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 58. नाना नाश साधुनी आपुला, बोध बोधे लाजिला, नुसुधेपणे थोटावला, अनुभवू जेथ. अर्थात अशा प्रकारे अनेक गोष्टींचा ऱ्हास होऊन शेवटी बोधही लाजला आणि श्रांत झाला. आता अनुभवाने काही आकलन व्हावे तर अनुभवही थिटा झाला. अशा प्रकारे आत्मपरब्रह्माची यात्रा सुरू झाली आणि या यात्रेत अनेक उपाय विचार थकले. या यात्रेत अनेक गोष्टींचा ऱ्हास झाला आणि आता विशेष असे की जो निजबोध झाला तोही लज्जित झाला आणि आता तोही निमाला, श्रांत झाला. कारण आता बोध नित्य आचरण झाले आणि त्यामुळे बोधाचीही गरज उरली नाही. एकदा का एखादे ज्ञान झाले, अंगी मुरले की त्याची गरज वाटेनाशी होते. लहानपणी आपण पांगुळगाडा घेऊन चालायला शिकलो. चालायला यायला लागल्यावर त्या पांगुळगाड्याची गरज राहत नाही. आता सहजाचरण म्हणजे बोधयुक्त आचरण असेच झाले. अशा प्रकारे बोध अंगी मुरल्यावर अनुभवाने वाटचाल सुरू होती. आत्मपरब्रह्माची यात्रा अनुभवाच्या शिदोरीवर करत होतो. तथापि आता एक आणखी विस्मयकारक गोष्ट घडली. ज्या अनुभवाच्या शिदोरीवर यात्रा सुरू होती त्या यात्रेत तो अनुभवही नित्य झाला. माऊली म्हणतात की या यात्रेत एक वेळ अशी येते की आपला अनुभव, आपली अनुभूती आपल्याला स्पष्ट दर्शन देऊ लागते. हे इतके नित्याचे होते की आपण आपल्या अनुभूतीप्रमाणे काही अनुभवित आहोत असे वाटत नाही. आपण स्वतः तो अनुभव, ती अनुभूती होतो. आपण अनुभव स्वरूप होतो. आई वात्सल्याने जवळ घेते. बालपणी त्याचे फार महत्त्व असते. तथापि थोडे वय वाढल्यावर आईचे वात्सल्य ही एक नित्य, नेहमीच असणारी गोष्ट होते. आई वात्सल्याने जवळ घेणार असे गृहीत धरूनच आपण आईजवळ जातो. आता तसे आपले अनुभूतीबाबत होते. कारण आता अनुभूती असे काही आपल्यापासून भिन्न नसते. आपण स्वतः अनुभूती स्वरूप झालेलो असतो. याचा परिणाम काय होतो त्यासाठी माऊली येथे आता पुढे 2 उदाहरणे देत आहेत आणि आपली अंतिम अवस्था कशी होते ते समजावून सांगत आहेत. ओवी क्रमांक 59. भिंगाचिया चढळा, पदराचा पुंज वेगळा, करिता जैसा निफळा, अंगाचा होये. अर्थात अभ्रकाचा एक एक पापुद्रा सोडवत गेल्यास तेथे त्याचे काहीही अंग उरत नाही. ओवी क्रमांक 60. का गजबजीला उभा, पांघुरणे केळीचा गाभा, सांडी ते वेळी उभा, कैचा कीजे. अर्थात केळीचा गाभा जर त्याची सोलपटे काढून टाकू लागला तर अंतिमतः तो उभा राहू शकणार नाही, इतके त्याचे अंग नष्ट होईल. माऊलींनी येथे 2 उदाहरणे दिली आहेत. ज्यावेळी आपण यात्रेच्या अंतिम टप्प्यात पोहोचतो तेव्हा अनुभव ही नित्य परिचयाचा होतो आणि आता आपली स्थिती या 2 उदाहरणात सांगितली आहे तशी होते. 1. अभ्रकाला एकावर एक पापुद्रे असतात. जर आपण एक एक करून पापुद्रे काढू लागलो तर अंतिमतः तेथे काहीही उरणार नाही, शून्यावस्था प्राप्त होईल. 2. केळीचा गाभा एकावर एक लपेटलेल्या सोलपटांमुळे उभा असतो. तसे असते म्हणून त्याला गोलाकार जाडी येते. आता जर एक एक करून त्या केळीच्या गाभ्याची आपण सोलपटे काढू लागलो तर शेवटी तेथे ती गोलाकार जाडी उरणार नाही. तो गाभा उभा राहू शकणार नाही. कारण तेथे काहीही उरणार नाही, शून्यावस्था प्राप्त होईल.
आता या दृष्टांतावरून पुढील ओव्यांमधून माऊली आपल्याला आत्मस्वरूपता समजावून देत आहेत. ओवी क्रमांक 61. तैसे अनुभाव्य अनुभाविक इही दोही अनुभूतिक, ते गेलिया कैचे एक एकासीची. अर्थात अनुभव घेणारा आणि त्याला आलेला अनुभव अशी ही दोन्ही ज्याचा अनुभव घ्यायचा त्यात लय झाली. आता त्यांचा संबंधच राहिला नाही. ओवी क्रमांक 62. अनुभवा हा ठावोवरी आपुलीच अनवसरी, तेथे अक्षराची हारी वाईल काही. अर्थात अनुभवासह अनुभव घेणारा विलीन झाल्यावर आता तो अनुभव शब्दात कसा व्यक्त होणार. मागील ओव्यांमधून माऊलींनी दृष्टांत दिले की अभ्रकाचे पापुद्रे काढून टाकल्यावर अभ्रक शिल्लक राहत नाही. तसेच केळीच्या गाभ्याची सोलपटे काढून टाकल्यावर गाभाच शिल्लक राहत नाही, तेथे शून्यावस्था शिल्लक राहते. येथे या 2 ओव्यांमध्ये माऊली सांगतात की साक्षात्कार झाल्यावर आत्मपरब्रह्मानुभव घेणारा आणि त्याला आलेला आत्मपरब्रह्मानुभव असे दोन्हीही आत्मपरब्रह्मात विलीन होतात. साक्षात्कारी आता त्याचा तो असत नाही, त्याला शून्यावस्था प्राप्त झालेली असते. तो या भौतिकात देहधर्मापुरताच राहून त्याच्या आकर्षणापासून, त्याच्या भोगापवर्गतेपासून दूर होतो. त्याचे चालचलन पूर्णतः बदलते. तो गत आयुष्य इतके विसरतो की हे सर्व विसरायला लावणाऱ्या साक्षात्काराचाही त्याला विसर होतो. तो आत्मब्रह्म स्वरूप होतो. हेच त्याचे नैसर्गिक आचरण असते. यामुळे अर्थातच त्याला जर कोणी विचारले की आपल्याला आलेला आत्मानुभव आम्हाला कथन करा, तर तो तसे करू शकत नाही. कारण त्याने स्वतःचे गत आयुष्य हरवलेले असते आणि त्याचा अनुभव स्वतःत अंशात्म्यात आत्मपरब्रह्मात विलीन झालेला असतो. तो त्याप्रमाणे आचरण करत असतो. तथापि तो काहीही सांगू शकत नाही. तो त्याची अनुभूती शब्दात पकडू शकत नाही. कारण जर त्याला विचारले की आपण हे असे का वागता, तर तो सांगतो की यापेक्षा आणखी निराळे असे मी वागू शकत नाही, म्हणून मी हा असा आहे. त्यावर जर कोणी विचारले की आपण हे असे म्हणजे कसे आहात, तर तो सांगतो की ते आपणच ठरवा. हे सत्य आहे की आपल्याला जे अनुभव येतात ते आपण बोलीभाषेने व्यक्त करू शकतो. इतकेच काय, तर आपण फक्त आपले अनुभवच व्यक्त करू शकतो. तथापि आत्मपरब्रह्मानुभव हा महाविलक्षण असतो. जेव्हा आत्मपरब्रह्मानुभवी साक्षात्कारित होतो तेव्हा उत्साहाच्या भरात तो वैखरी वाणीने किंवा मध्यमा वाणीने ते सांगायचा प्रयत्न करतो. तथापि त्याच्या लक्षात येते की तो त्याला प्राप्त झालेला साक्षात्कार व्यक्त होऊ शकत नाही. जितके वर्णन करून सांगावे तितका आत्मपरब्रह्मानुभव सांगायचा शिल्लक राहतो. याचे विस्मय वाटून तो मौनात चिंतन करू लागतो. या चिंतनायोगे तो मौन होतो, प्रशांत होतो आणि त्याच्यासह त्याचा अनुभव अव्यक्त होतो. हेच ते विज्ञान त्याला प्राप्त होते की साक्षात्कार व्यक्त होणे शक्य नाही. अनुभूती शब्दातीत आहे, स्वरातीत आहे, देहबोलीतीत आहे. तेथे फक्त मौनाची भाषा आहे. आत्मपरब्रह्मानुभवी इतकेच करू शकतो की त्याप्रत जाण्याचा मार्ग तो सांगू शकतो. त्याच्या आचरणामधून इतरांनी त्याप्रत जाण्याचा मार्ग जाणून घ्यायचा असतो. त्याच्यासारखे मौन व्हायचे असते. आता या मौनात त्यांना आत्मपरब्रह्माचे ज्ञान प्राप्त होते. आता सत्यार्थाने अशांची उपासना सुरू होते. हरिओम.